आम्ही आतापर्यंत तानाजी सावंत यांचा बाप कधी काढला नाही, त्यांचं खानदान कधी काढलं नाही. आमच्यावर टीका तुम्ही जरूर करा, परंतु बापजाद्यांनी काय केलं की आपल्या संस्कृतीला धरून नाही, आणि ह्या करत असताना तुम्ही मुद्दाच काढलाय. तर त्याच्यामध्ये माझे वडील कैलासवासी महारुद्र मोठे बाप्पा यांच्या काळामध्ये सीना कोळेगाव धरणाची सुरुवात झाली, संगमेश्वर प्रकल्प पूर्ण झाला, हिवरडा तलाव पूर्ण झाला, वाकवड तलाव पूर्ण झाला, साकत पूर्ण झालं, तांबेवाडी झालं. हे फक्त मोजके उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी देतोय, आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. आता मतदारसंघाच्या दृष्टीने दोन महत्वाची कामं अपूर्ण राहिलेली आहेत. पहिला, उजनी धरणातून आपल्या मतदारसंघामध्ये सीना कोळेगाव मध्ये येणारा बोगदा, ह्या बोगद्यामध्ये येणारं पाणी हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ह्याचं टेंडर मी आमदार असताना शेवटच्या माझ्या तिसऱ्या टर्म मध्ये आपण त्याचं टेंडर काढलं होतं. 70% काम आपण या ठिकाणी त्याचं पूर्ण केलेलं होतं. त्याला निधी आणणं, काम करणं. मी जर या ठिकाणी दुर्दैवाने माझा पराजय झाला, तो आम्ही स्वीकारलेला आहे देखील. परंतु तानाजी सावंत निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे संधी होती की हा बोगदा त्यांनी पहिल्या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येऊ शकलं असतं. मी जर आमदार चौथ्यांदा आलो असतो तर एका वर्षात हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणलं असतं. परंतु तानाजी सावंत यांच्याकडे संधी असून देखील त्यांनी ह्या विषयाचा पाठपुरावा केला नाही. आमदार झाल्यानंतर त्यांनी काय केलं, मंत्री पद मिळालं नाही म्हणून रुसून जाऊन पुण्याला जाऊन बसले. दुसरी गोष्ट काय केली, मातोश्रीची पायरी चढणार नाही असं जाहीर वक्तव्य केलं, आणि ते वक्तव्य केल्यामुळं 3 वर्ष ते ठाकरे साहेबांकडे, उद्धव ठाकरे साहेबांकडे जाऊ शकले नाही, कोणत्याही मंत्र्याकडे पाठपुरावा करू शकले नाही, आणि आपला विकास त्या ठिकाणी ठप्प झाला. मी जर आमदार असतो तर पहिल्याच वर्षी ह्या बोगद्याचं पाणी मी मतदारसंघामध्ये आणलं असतं, हे ठामपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. आज सुद्धा 4 वर्ष संपत आली तरी सुद्धा तो बोगद्याचं पाणी आपल्याला अजून मिळालेलं नाही. ह्या गोष्टीचा आपल्या सर्व लोकांनी, जनतेने विचार करण्याची गरज आहे. दुसऱ्या आपल्या मतदारसंघाचा महत्वाचा अपूर्ण राहिलेलं काम आहे, ते म्हणजे सीना कोळेगाव धरणातून मतदारसंघातले जे वेगवेगळे धरणं आहेत, ते धरणाला जोडणारा प्रकल्पाचं टेंडर काढणं आवश्यक होतं. मी आमदार नव्हतो, परंतु जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून मी 2 वर्ष 3 वर्ष पाठपुरावा केला, आणि ह्या कामाचं 600 कोटी रुपयाचं टेंडर काढलं. वाशीला जयंत पाटील साहेबांची सभा झाली होती, त्यांनी सभेमध्ये त्या ठिकाणी ह्याची घोषणा केली होती. जयंत पाटील साहेब इरिगेशन मिनिस्टर असताना ह्याचं टेंडर निघालेलं होतं, आणि त्याच्यानंतर सत्ता गेली. माझे आमदार असताना सुद्धा ह्याचा पाठपुरावा करून मी त्या ठिकाणी टेंडर काढलं. 3 वर्षानंतर तानाजी सावंत पालकमंत्री झाले, आरोग्यमंत्री झाले. त्यावेळेस त्यांना दुसऱ्यांदा संधी चालून आली होती की पहिल्या बोगद्याचं काम लवकर करायचं, आणि हे जे टेंडर आहे ते लगेच फायनल करून महिन्याभरात गुत्तेदाराला वर्क ऑर्डर देऊन ते काम सुरू करण्याचं. मला या ठिकाणी सांगायचंय, 600 कोटी रुपयाचं हे काम आहे. जयंत पाटील साहेबांनी ह्याचं टेंडर काढलेलं होतं. सत्ता बदल झाल्यानंतर हे पालकमंत्री झाले, परंतु हे टेंडरची गुत्तेदाराला वर्क ऑर्डर मिळायला 8 ते 9 महिने गेले. कशामुळे 8 ते 9 महिने गेले? तानाजी सावंत यांच्या टक्केवारीच्या घोळामुळं ही वर्क ऑर्डर रखडलेली होती. 8 ते 9 महिन्यात तुम्ही टेंडर केलं असतं, पाणी आलं असतं ना आतापर्यंत. तुम्ही टेंडर जर 9 महिने करत नसताल तर पाणी कधी येणार? आणि ह्याच्यामध्ये टक्केवारीसाठी हे काम आपलं रखडलं. आता 600 कोटीचं काम आहे. परवा परभणीचे खासदारांनी त्यांच्यावर 15% आरोप केले. मी म्हणतो 10%च धरा.
तर 50 कोटी रुपयाची टक्केवारी तानाजी सावंत यांना ह्या कामाच्या माध्यमातून मिळालेली आहे, म्हणून हे काम रखडलेलं आहे, हे मला आपल्याला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगायचंय. दुसरा घोटाळा सार्वजनिक बांधकाम विभागातला 100 कोटीचं टेंडर निघालेलं होतं. त्यांच्या जवळच्या माणसांना टक्केवारी देऊन कामं देण्याचं त्यांचं नियोजन केलेलं होतं. परंतु काही लोक कोर्टामध्ये गेली, काही मंत्रालयात सचिवाकडे गेली, सचिवांनी ते टेंडर कॅन्सल केलं आणि रिटेंडरिंग करण्याचे आदेश दिले. म्हणजे ह्या टेंडरमध्ये देखील टक्केवारीसाठी घोटाळा झाला. जी कामं आता सुरू व्हायला पाहिजे होती त्याच्यामध्ये आता आणखीन 6 महिने जातील आणि ह्या सार्वजनिक कामाच्या घोटाळा किंवा रिटेंडरिंग जे झालेलं आहे हे फक्त टक्केवारीमुळे झालेलं आहे, हे देखील मी तुम्हाला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगतो. तिसरा मुद्दा, उस्मानाबाद डीपीसीची सर्व अधिकार पालकमंत्र्याकडे असतात. सत्तेतला त्यांचाच साथीदार आमदार, सत्तेतले आमदार यांनी त्यांच्यावर आरोप केला की ह्यांनी निधीचं वाटप योग्य केलेलं नाही. टक्केवारी घेऊन डीपीसीची निधीचं वाटप तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये केलं. पहिलाच पालकमंत्री आज आहे की जो डीपीसीचा निधी टक्केवारी घेऊन वाटप करतो. आणि हे आम्ही सांगत नाही, सत्तेत असलेले एक आमदारांनी तक्रार मंत्र्यांकडे आणि सचिवांकडे केलेली आहे. आपल्या जिल्ह्याचं जाऊ द्या, परभणीचे ते पालकमंत्री आहेत, तिथं कालच बंडू जाधव हे तिथले खासदार आहेत, त्यांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत की तिथली डीपीडीसीला सर्व निधी त्यांनी विकलेला आहे. बंडू जाधव तरी दुसऱ्या पक्षाचे, त्यांच्या स्वतःच्या शिवसेना शिंदे गटाचे तिथले परभणीचे अध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्याकडे लेखी पत्र दिलेले आहे की तानाजी सावंत हे दलालामार्फत परभणीचा निधी विकत आहेत आणि त्या निधीला तुम्ही स्टे द्या. आणि मुख्यमंत्र्यांनी तो स्टे दिलेला आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पालकमंत्र्यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या कॅबिनेट मिनिस्टर मंजूर केलेल्या कामाला स्टे देण्याची ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे. त्याच्यामध्ये तथ्य असल्याशिवाय स्टे दिलाय का? नक्कीच त्या ठिकाणी टक्केवारीचा घोळ झालेला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना अगोदर मंजूर व्हायच्या. काही ग्रामपंचायत आपल्याकडे असतात, काही विरोधकाकडे असतात. जिथली ग्रामपंचायत आमच्याकडे असायची तिथलं टेंडर ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वतः कोणत्या तरी गुत्तेदाराकडून काम करायचे. त्यांचे जे विरोधातल्या ग्रामपंचायती असायच्या तिथलं काम ते करायचे. आम्ही कधी एकमेकाला डिस्टर्ब करत नव्हतो. परंतु ह्यांनी पुणे मुंबईचे काही गुत्तेदार आणले ज्यांच्या पाईपच्या फॅक्टरी आहेत आणि ते पाईप खराब क्वालिटीचे असल्या लोकांना टेंडर भरायला लावलं आणि टक्केवारी घेऊन ह्या सर्व कामाचा घोटाळा करून त्यांनी या ठिकाणी टाकलेला आहे. अनेक किस्से तुम्हाला ह्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये घोटाळे झालेले आपण अभ्यास केल्यानंतर आपल्या सुद्धा लक्षात येईल. दुसरा मुद्दा, काही वृत्तपत्रांनी सांगितलं, मी सांगत नाही, की तानाजी सावंत यांनी अनेक जिल्ह्यामध्ये त्यांचे खासगी सचिव नेमले वसुलीसाठी. मोठ्या दैनिकांनी हे टाकलेलं आहे. आणि आरोग्य खात्यामध्ये कसली भरीव कामगिरी झाली नाही असं मधल्या काळामध्ये छापलं. तर त्या वृत्तपत्राचं त्यांनी जाळून त्याचा निषेध केला. ठीक आहे, एक पत्राचा काय केला, तीच बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियावर आली, वेगवेगळ्या पेपरला आली आणि 5 मंत्री जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना काढून टाकलं पाहिजे अशा पद्धतीचं मध्ये चालू होतं. त्याच्यामध्ये ह्यांचं नाव होतं. मीडियामध्ये दुसऱ्या मंत्र्यांबद्दल काय येत नाही, ह्यांच्याबद्दलच काय येतं, याचा देखील विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पालकमंत्री व्हायच्या अगोदर ह्यांचे एक खासगी सचिव कलेक्टर ऑफिसला काही कामाची लुडबुड करत होते. त्यावेळेस कौस्तुभ दिवेगावकर कलेक्टर यांनी त्यांना विचारणा केली की तुम्ही कुठल्या अधिकारामध्ये ही माहिती घेताय. त्यावेळेस आपले कलेक्टर यांची बदली
तानाजी सावंत यांनी केली. आपले कर्तव्य दक्ष IAS ऑफिसर तुकाराम मुंडे हे खात्याचं चांगल्या पद्धतीनं काम करत होते, त्यांची देखील यांनी बदली केली. ह्यांच्या टक्केवारीच्या आड येणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांचा बळी ह्याच्यामध्ये गेलेला आहे. आरोग्य खात्यातल्या बदल्या, तिथले बदल्याचे रेट ह्याच्या खोलामध्ये मी काही जास्त जात नाही, ते नंतर आपण कधीतरी बोलू. परंतु आपल्या मतदारसंघामध्ये आरोग्य खात्याची दवाखान्याची मंजुरी मिळाली, काही दवाखाने वाढवले, ह्याच्यावर आम्ही कधीच टीका केली नाही. आमचं म्हणणं आहे की आहे ते दवाखाने तुम्ही अगोदर नीट व्यवस्थित चालवा. आता ह्याच्यामध्ये आपल्या देशाच्या आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार आपल्या उस्मानाला आलेल्या होत्या. त्यांनी आपल्या ह्या आरोग्य खात्याचा कसा बोंगळ कारभार आहे हे पेपरनी सगळीकडं क्लिपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. भारती पवार स्वतः स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यांना तिथल्या पेशंटनी सांगितले की आम्हाला बाहेरून औषधे घ्यावे लागतात, आम्हाला सुखसुविधा मिळत नाहीत. हे मी बोलत नाही, भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. आपले खासदार संभाजीराजे हे भूमला आलेले होते, त्यांना काय राजकारणाशी संबंध आहे का? तिथं भूमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी आरोग्य ह्याच्यामध्ये गेलेले होते, ग्रामीण रुग्णालयामध्ये. तर तिथं कसली सुविधा नव्हती, पेशंटची हेळसांड होती. हा त्यांनी त्यांची केलेला व्हिडिओ क्लिप सगळीकडे टाकला. मी कुठेही माझ्या मनाचं काही सांगत नाही. परवा तुमच्या नागेवाडीला भूम तालुक्यामध्ये 100 लोक आजारी पडलेली होती. त्यांना योग्य पद्धतीनं आरोग्य खात्याने त्यांना देणारी जी सेवा आहे ती इट ग्रामीण रुग्णालयाने दिलेली नाही. ज्यावेळेस आजारी पडतात त्यावेळेस तिथं स्टाफ वाढवणं गरजेचं होतं, डॉक्टर्स वाढवणं गरजेचं होतं. अशा अनेक गोष्टी आहेत, त्या मी आज काही सगळं आपल्याला सांगत बसणार नाही. फक्त मोजक्या विषयाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. महाराष्ट्राचं आरोग्य खात्यामध्ये त्यांनी किती गोंधळ घातलाय हे मी सांगत नाही, फक्त एक उदाहरण देतो. पुण्याला औंधच्या एक शासकीय आरोग्य खात्याच्या रुग्णालयाचं 85 एकरचा प्लॉट हे खाजगी विकासाला देण्यासाठी तानाजी सावंत यांचा प्रयत्न चालू आहे. त्याची ABP न्यूजला बातमी आलेली होती. मी फक्त प्रेस कॉन्फरन्स सगळं डिटेलमध्ये आपल्याला सांगत बसत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बाणगंगा कारखान्यावर देखील त्यांनी टीका केली. बाणगंगा कारखाना कशा पद्धतीनं भाव देतोय आपल्या सर्वांना माहित आहे. मी आजपर्यंत त्यांच्या कारखान्यावर कधीच टीका केलेली नव्हती. या ठिकाणी आपल्या कारखान्याची 5 वर्षाची ऍव्हरेज रिकव्हरी 11 आहे आणि त्यांची ऍव्हरेज रिकव्हरी 8 ते 9 आहे. 2% रिकव्हरी म्हटलं आणि 5% 5 लाख क्रशिंग म्हटलं तर जवळजवळ 35 कोटींचा फरक आपल्या आणि त्यांच्या भावामध्ये पडतो. हे जबाबदारी मी तुम्हाला सांगत आहे. 1 टन त्यांनी जर ऊसातून काटा मारला 1 टन, तर सगळा हिशोब जर आपण काढला तर 20 कोटी रुपये त्यातून भ्रष्टाचार होतो. आपण जो रेट दिलाय आपल्या त्यांच्यामध्ये 400 रुपयाचा फरक. आपल्याकडे वीज निर्मिती नाही, आपल्याकडे इथेनॉल नाही, त्याच्या आणखीन 20 कोटी रुपये हे त्याला जास्तीचे राहतात. म्हणजे जवळजवळ 50 ते 70 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हे कारखान्यामध्ये करत आहे. त्यांनी सांगितलं मला उद्योगधंदा उभारण्याची पॅशन आहे. त्यांना उद्योगधंदा उभारण्याची पॅशन नाही. त्यांना शेतकऱ्यांनी कष्टाने केलेल्या ऊसाचं ते त्यांचं शेतकऱ्याचं रक्त पिण्याचं काम करताय. एखाद्या शासकीय योजनेत तुमच्या गुत्तेदाराला लुटणं हा वेगळा भाग, परंतु इथं शेतकऱ्याला लुटताय तुम्ही. एका कारखान्यातून एका सीझनला जर 50-50 कोटी रुपये यांना राहत असतील तर मग त्या ठिकाणी त्यातून लोकांना परत पैसे द्यायला यांना कसलीच अडचण नाही. मला तर लोकांना सांगायचंय की हे काय पैसे देत आहेत ते जरूर तुम्ही घ्या. हे काय पैसे त्यांचे नाही, आपल्याच
ऊसातून हाणलेले हे पैसे आहेत हे सिद्ध मी करून तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आमच्यापेक्षा पत्रकार हे जास्त हुशार असतात. आपल्या इथं काही अधिकारी 3 वर्ष झाल्यावर बदली करतो आपण, काही अधिकाऱ्यांना 4-4, 5-5 वर्ष ठेवले. ते काय जावं आहेत का आपल्या जिल्ह्याचे? आणि काही अधिकाऱ्यांना एकाच वर्षात काढले, त्यांना 3 वर्ष काढता येत नाही. तर ह्याचा जरा तुम्ही पत्रकार कोणते अधिकारी लवकर काढले आणि कोणत्या अधिकाऱ्यांना जास्त दिवस ठेवलं याचा जरा अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला सापडतील. मी ज्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्यात महिनाभर तर तुम्हाला काम पुरेल एवढं मटेरियल मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मुरगम दिलेलं नाही. इरिगेशनचा 8-9 महिने उशीर झालेला ऍक्च्युअल तुम्हाला गोष्ट सांगितली. 82चं रिटेंडरिंग झालेलं सांगितलं. पाणी पुरवठ्याचा घोटाळा सांगितला. उस्मानाबाद आणि परभणीचं डीपीसीचं घोटाळे झालेलं सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं, भाषण करताना ती जी भाषा वापरतात ते काय म्हणतात, आमदार हसायला हप्ता घेतात, बोलायला हप्ता घेतात, लग्नाला हप्ता घेतात. हे डोक्यावर परिणाम झाल्याची लक्षण आहे. आता एखाद्या कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहभागी आपण घेतलं नाही का, त्यांच्या पोटात दुखायचं कारण काय? उलट त्यांनी देखील यावं, त्यांच्या कार्यकर्त्याच्या ह्या सर्व ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं. ते येऊ शकत नाही कारण ते म्हणतात की मी कार्यकर्त्याला नेत्याला पैसे दिलेत, मी माझा वेळ ह्यांच्याकडे कशाला घालू. आणि म्हणून ह्या गोष्टीचा तुम्ही पातळी सोडून या ठिकाणी काही बोलू नका. आम्ही पहिल्यापासून चांगल्या संस्कृतीत वाढलेलो आहोत. कुणावर टीका करण्याचं आम्हाला या ठिकाणी विषय नसतो. आणि 4 वर्षात मी पहिल्यांदा बोलतोय. उलट त्यांनी संधी दिली मला, मी काय काम केलं, माझ्या वडिलांनी काय काम केलं हे सांगण्याची संधी मिळाली. आणि ह्यांनी आपल्या मतदारसंघाची कशी वाट लावली हे देखील सांगण्याची संधी मिळालेली आहे. आणि हे फक्त आता ट्रेलर आहे. अजून बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्प्याने आपण काढणार आहोत. हे जाऊ द्या, बाकीचं मतदारसंघात त्यांचं नाव निघाल्यावर अगोदर हत्तींचा विषय पुढे येतो, मग खेकड्याचा विषय पुढे येतो. काल बंधू जाधव कमिशन एजंट म्हणाले. आता हे सगळं ऐकल्यानंतर मला काहीतरी मिस्टर कमिशन एजंट म्हणाले. मला त्यांना म्हणायचंय की हे सगळं म्हटल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातले सगळ्यात भ्रष्ट मंत्री आहात. तुम्ही मिस्टर हप्ता वसूल मंत्री म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहात. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. जास्त तुम्ही या ठिकाणी काही बोलत नाही.